कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जे आता नव्यानं निवडणुका झाल्यानंतर लोकल बॉडी अस्तित्वात आलेली आहे. महापालिका झाल्यापासून या शहरात कुठल्याही सोयीसुविधा झालेल्या नाहीत. नगरपालिका असताना ज्या सोयी होत्या त्याच आहेत, नव्यानं काही गेलेलं नाही. किंवा आता नव्याने यांचं रोज पेपरला वाचलं जातं आहे की बगीचे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोकांना चालवायला द्यायचे आहेत. म्हणजे मग महापालिकाच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिलेली बरी. हे यंत्रणा निवडणुका कशासाठी पाहिजेत? या शहराला जोडणारे जे रस्ते पूर्वी केलेले आहेत नगरपालिकेच्या काळात, म्हणजे पुलं, त्यानंतर यांनी कुठल्याही एक शहरात रोडवर पूल बांधलं नाही. रस्त्याची बोंब आहे. पाण्याचा प्रश्न, थेट पाईपलाईन ही चांगलं स्वच्छ पाणी शहरासाठी प्यायला आणलं, त्याच्यात अडथळे दाखवून परत एकदा बालिंग्याचं पाणी आणायची या लोकांची तयारी चाललेली आहे. त्या संदर्भात या गोष्टींना विरोध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आता आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बगीचे, पाणी पुरवठ्यामध्ये असणारे चुकीच्या पद्धती, पाण्याची बिलं वेळेवर न येणे, घरपाड्याच्या नोटिसा लोकांपर्यंत पोचत नाहीत. आणि महापालिकेची जी प्रॉपर्टी आहे, उदाहरणार्थ ज्या मार्केटमध्ये दुकान गाड्या आहेत त्यांची भाडे आकारणी महापालिकेच्या नियमाप्रमाणे केली जात नाही. त्याच्यात पोटकुळं ठेवलेली आहेत. ती पोटकुळांची चौकशी करून म्युन्सिपाल्टीनं त्याचा ताबा घ्यावा आणि शहराच्या या पालिकेच्या उत्पन्नाची भर पाडावी, अशा स्वरूपाच्या आमच्या सूचना आम्ही निवेदनामध्ये दिलेल्या आहेत. या शहराचे अनेक प्रश्न आहेत. शाळेचा प्रश्न आहे. शाळेमध्ये जे मध्याह्न जेवण दिलं जातं ते शासनाच्या धोरणाप्रमाणे भात आमटी दिली जात होती. तिथं फक्त भातच दिला जातो आहे, आमटीच नाही. मग त्या पोरांनी कसा भात खायचा बिन आमटीचा? असे अनेक प्रश्न आहेत. नवीन आयुक्त आले, त्यांना या शहराविषयी काही सांगून काहीतरी करता येईल या दृष्टीनं आमचं शिस्त म्हणत होतं. पण आयुक्त साहेब वेगळ्या कारणासाठी बाहेर गेल्यामुळं त्यांची आम्हाला भेट झालेली नाही. आणि नगरपालिकेचे जे उपायुक्त अडसूळ आहेत त्यांना मी निवेदन दिलेलं आहे. अशा प्रकारे आजचे आमचं इथं शिष्टमंडळ भेटलेलं आहे.